नागपुर निवासी एक महिला को इंस्टाग्राम फ्रेंड ने ब्लैकमेल कर 1,20,000 रुपए ऐंठ लिए। आरोपी फरहान ने महिला को वीडियो कॉल पर फंसाया, कॉल की रिकॉर्डिंग की और वीडियो वायरल करने की धमकी देकर रुपए वसूले। महिला ने डर के मारे रकम ट्रांसफर कर दी, लेकिन जब धमकियां बढ़ी तो सीताबर्डी पुलिस में शिकायत दर्ज कराई गई। पुलिस ने आरोपी के खिलाफ हफ्ता वसूली और ब्लॅकमेलिंग का केस दर्ज कर जांच शुरू कर दी है। माझे नाव अमोल प्रकाशराव गोरे, सहायक पोलीस निरीक्षक। मी सध्या सीताबर्डी येथे नेमणुकीस आहे। यामध्ये फिर्यादी वैष्णवी लोकेश पटकुटवार, वय 26 वर्ष, राहणार पांढरकवडा, ही फिर्यादी आहे सदर प्रकरणामध्ये। आणि हिने दिनांक 25/10/2025 रोजी सीताबर्डी येथे आरोपी फरहान याच्याविरुद्ध एक तक्रार दिली होती की त्याने कशा प्रकारे तिला तो मार्चपासून तिला एक OLX कंपनीमध्ये नोकरी वगैरे लावून देतो, याच्यावरून त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवून त्या आरोपीने तिला कसं त्याच्यामध्ये जाळ्यात ओढलं आहे आणि त्यानंतर ते व्हिडिओ कॉलिंग वगैरे करत होते। त्यानंतर त्याने तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या दरम्यान त्याने तो रेकॉर्ड करून त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत असे। आणि त्याने असे आतापर्यंत एकूण जवळपास 1,20,000 रुपये रक्कम त्याने उकळली आणि तरीसुद्धा तो तिला ब्लॅकमेल करत होता। त्यामुळे शेवटी यातील जी पीडिता आहे तिने सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे 25/10/2025 रोजी अपराध क्रमांक 935/25 कलम 308(2) आणि 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल आहे आणि यामध्ये आरोपीचा कसून शोध सुरू आहे। तरी मी याद्वारे आपल्या नागरिकांना सर्व आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अज्ञात व्यक्तीसोबत, जो की तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब किंवा इतर कुठल्याही समाज माध्यमाद्वारे जर तुम्ही कोणी अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला लिंक पाठवत असेल किंवा कुठलेही तुम्हाला हाय करत असेल तर त्यापूर्वी तुम्ही त्यांना हाय किंवा त्याला ते रिप्लाय देण्यापूर्वी तो पडताळून पाहावा, जेणेकरून तुमच्यासोबत सुद्धा भविष्यामध्ये अशा प्रकारची फसगत होणार नाही आहे।